पडला, पावसाने घोटाळा केला. राम राम सुरेश सर. राम राम. आज काय सकाळ सकाळ देवदर्शन? हा, सकाळ सकाळ देवाचं दर्शन म्हटलं मी बरं असतं. तुम्ही पण घेत जा. बघा. चला येतो मी. हो, एवढी काय गडबड करता राव? हा, हो सर थांबा, अहो मुलाखत घ्यायची तुमची. मोबाईल घे इकडे, चल. मुलाखत हा. घ्या की मग. हा नीट उभा राहा. मला सांगा तुमचं नाव काय हो? सुरेश सुखदेव पाटील. वा वा. आणि शिक्षण? MA BEd. बरं मला एक सांगा, नोकरी आहे का? नोकरी असता काय दादा, मस्करी करता काय? मराठी कोणाला कोण नोकरी आहेत का? नोकरी म्हटलं तर वर्षाला पाहिजे. बरं. आणि ते नसल तर खाजगी ठिकाणी 10-15 लाख भरा म्हणतात. एवढं पैसे आणायचं कुठून? आमचा बाप शेतकरी. बरं बरं. अख्ख्या जिंदगीत त्याला एवढं पैसा बघायला भेटलाय आणि तुम्ही म्हटलं नोकरीसाठी भरा. लग्न कधी करताय? लग्न आजकाल शेतकऱ्याच्या पोरानं कुठे फिरू मिळतात होय? हा, पोरगा किती शिकले असू द्या आणि पुरीचं 12वी झालं असू द्या तरी म्हणती नोकरीवाला नवरा पाहिजे. मग शेतकऱ्याच्या पोरांनी जायचं कुठं? तुम्हाला सांगू का, आजकाल ना शेतकऱ्याच्या पोरांना पुरीच भेटत नाही. महत्वाचा प्रश्न, तुम्ही आतापर्यंत वधूवर सूचक मंडळाचे मेळावे केलेत ना? आतापर्यंत 3 वर्षात 50 मेळावे गेले. किती? 50. तरी पोरगी भेटत नाही. पुरीच्या बाबतीत पैसे नसतात. तो म्हणतो पोरगी आहे, हात वर करून मोकळं होते आणि सगळ्या खर्च पोराच्या बाबतीत करायचा. पोरगी काय करते? इंजिनियर झाली, पोरग इंजिनियर पाहिजे म्हणतात. इंजिनियर पोराला 8,000 रुपये पगार आणि उठते ते इंजिनियर होते. आता तर काही ना काही शाळेत बंद झाल्यात. मास्तर लगेच बसायची आलेली. आता शेती कोण 1.5 आणि इंजिनियर पैसे भरल्यात. आता शेतीही नाही आणि नोकरी नाही. बसा टाळ्या वाजीत. हा, आता तुम्हाला पोरगे नाही भेटले तर मग काय आपलं गप बघू कापड गुंडायचं आणि फिरायचं घरी घरी. नाही तरी देवाच्या बाजूला कोणतरी भाकर दिलीच खायला. वा काय रे, काय त्याची एवढी मजा करता होय? हा, अरे सुरेश जा बाबा, तू कामाला जा. जा नारायण काका. हा. जातो जातो. पण तुम्ही मला पोरगी बघणार होते ना सरपंचाच्या दुसऱ्या पोरीचं लग्न होण्याआधी. हा, बघतो पहा ना, तुझ्या करता नक्की पोरगी पाहणार. जा तू आता कामाला जा. जातो. पळ पळ पळ. पोरीचं ध्यान धरा. हा ठेवतो, ध्यान ठेवतो. काय रे, हा का त्याची एवढी मस्करी करताय? गांजाच्या नशेत लई चांगलं चांगलं सुचतंय तुम्हाला. मुलाखती घेतायत. हे अरे तू तर लग्नाच्या बाबतीत फार यशभार झालाय. आता हे असले धंदे करण्याच्या ऐवजी तू जरा बाप स्वतःच्या लग्नासाठी पोरगी बघ की. हा, नाही तर मग आम्हालाच गावागावात दिसशील तू भिक्षा मागताना. बायको देता का? बायको हो, कोणी बायको देता का? बायको बायको नाही भेटू दे काय. हा, तुझा काम धंदा बघ, चाल. हा, बघतो. ए बायको देता का? बायको, अरे बायको देता का? बायको. हा, नको माझा फोन. नारायणराव, हा. पोराचं शिक्षण पण जास्त आहे. असं बघू इकडं. हे बघा, आले तुमचे राजकुमार. बघितलं का? बघा केस कशी कापलेत बघा. काय अवतार करून घेतलाय. संदेश, अरे इकडे ये की. ये. काय रे, कुठे गेलता? पारावर होता अण्णा. आता या वयात पारावर बसायचं नसतं. आता हे तुमचं वय आहे ना, ते शिक्षणाचं. काय सरपंच, बरोबर आहे का? बरोबर आहे. अरे तिकडं पारावर बसण्यापेक्षा घरी बसून अभ्यास केलेला चांगला ना. अरे शिका शाळा शिका. मला नाही शिकायची शाळा. शाळा शिकायची नाही? अरे मग काय व्हायचंय तुला? मी शाळा शिकून मोठा झालो, आमची शेती कोण बघन? आणि तसंही अण्णानंतर सरपंच मीच आहे गावचा. आणि हो, आईला नानाला सोडून मला कुठेच जायचं नाही. कळालं? लेक्चर बंद. शाब्बास रे पोरा, आता कसं अगदी माझ्या मनातलं बोललास. काय आव हा, इकडे यावं. काय ग? भारतीचा फोन नुसतं खुरखुर वाजतोय. नुसत्या 3-3 चांदण्या दिसतायत, नाव बी नाही. तू फोन उचल, फक्त बोलू नको. त्याने हॅलो जर म्हणलं तर तू नुसतं हं कर.
बरं बरं. हॅलो. अरे सोना, किती वेळ झाला फोन लावतो तुला, तू उचलत का नव्हतीस? मी किती टेन्शन मध्ये आलो होतो. बोल. अगं बोल ना, गप्प का? काय प्रॉब्लेम आहे का? अगं सोना बोल ना मग. तुझा आवाज ऐकल्यावर खूप बरं वाटतं ग. तू माझी जान आहेस. बोल. कुणी आहे का बाजूला? मम्मी आहे का बाजूला पिल्लू? तुझा बाप बोलतोय. कोण तो भाडव्या? नाव सांग काय रे? कार्टी कुठे ग ती? तिला बोलव. भारती, ए भारती, आत आहे ग? काय ग? इकडे का नारफाळे? कोणाचा फोन आहे का तो? कोणाचा फोन आहे तो सांग. आता का तिचा जीव घेता की काय? तू गा बस मध्ये बोलायचं नाही हं? तुझा बी कान पाड फोडीन. तुम्ही बायका ना सगळं काही माहित असतं पण वेळेवर सांगत नाहीत. अहो तिला बोलू तर द्या ना. तू अंक्याला फोन लाव आणि तिला बोलायला लाव फोनवर. पटकन बोलायला लाव, नाहीतर हिला आज जीवच मारल्याशिवाय सोडित नाही. यात माझं काहीच नाही. तोच फोन करत होता मला सारखं. तो फोन करतोय, तुझा नंबर त्याच्याकडे गेला कस काय? त्याने बळच माझ्या पिशवीत नंबर टाकला होता. तो असं का करतो हे विचारण्यासाठी मी त्याला कॉल केला. तेव्हापासून तो सारखंच कॉल करायला लागला मला. बघितली का माझी फोन? उगाच तिला मारलं. नाव काय त्याचं सांग. किरण. कुणाचा आहे तो? रामदास जामदाडेचा. चल त्याच्या घरी. आहे मी नाही येणार तिकडं. नाही का ग? तुझी चूक नाही ना त्याच्यामध्ये? तू का घाबरतेस? अहो आता साऱ्या गावात तमाशा करता की काय? पोरीचं नाव खराब होईना अशाने. अजून लोक म्हणतील एका हाताने टाळी नाही वाजत. असं आहे का? चल दोघ जण जाऊन त्याला पोलिसातच घालू आपण. चल. हॅलो संदेश. हा बोल. अरे भारतीला फोन केलता पण तिच्या बापाने उचलला यार. तू ना घरीच थांब, मी आलोय लगेच येतोय गावात. काय रे, काय झालं? रामदास तात्याच्या किरण्याचे भांडणं झालेत. मी चाललोय पुढं, तुम्ही या गावात. ए दमाला दमाला. चला उठा. चला 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 चला. थांब, कुठे पडतो? पकड पकड. अरे सोड. माझ्या पुढ्यावर वाईट नजर टाकतो. लय माझ्याला का भरतो तुला माझा? माझ्या पुढ्यावर वाईट नजर टाकतो. सर माग हात लावू नको त्याला. कुणी मारायचं ना, बाजूला शांत व्हा. मारायचं नाही कुणी त्याला. हे बघ, अजिबात मध्ये पडायचं नाही बरं का, तुला सांगून ठेवतोय. आपल्या बहिणीचा मॅटर आहे ते. ए तसाच हा गावचा मॅटर आहे. माझा बाप सरपंच आहे म्हणून मला मध्ये पडावं लागतं. संदेश, हा आमचा घरचा मामला आहे. तू अजिबात मध्ये पडायचं नाहीस. हा पण आता हा वाद गावच्या पारावर आलाय आणि तुमचं घर सोडून बाहेरचे माणसं सामील झालेत त्याच्यात. संदेश, आम्ही सगळे तिला बहीण मानतो बर का. मी पण याला भाऊ मानतो. हे बघ, लय महागात पड ना, लय महागात पडन. हा पडू द्या, बघू किती महागात पडतंय ते. काय झालं, काय झालं? अहो सरपंच, या कार्ट सारखंच माझ्या पुरला फोन करताय आणि फोनवर जानू शानू बोलतोय. कोण? किरण्या. काय रे किरण्या, इकडे. अरे ये म्हटलं ना. ये घाबरू नको, मी आहे. काय तू तिला फोन करतो का ती पण करते? ती पण करते. हे नारफाळ्या, माझ्या पुरीचं नाव खराब करू नको. सरपंच, मी पुरला विचारलं तर ती म्हणाली त्यांनीच मला नंबर दिलाय ना, हाच पुन्हा तिला फोन करतोय. भाडव्या, पोलीस स्टेशन मध्ये घाली सोडणार नाही तुला मी. थांब थांब जरा दमानं घे की. अरे टाळी काय एका हातानं वाजत नाही बाबा. आता तू म्हणतो ना यानं तिला बळच नंबर दिला, तिनं फोन कशाला करायचा मग? बर, आता तिनं जर याला फोन केला नसता तर याला नंबर मिळाला असता का? आणि याला जर नंबर मिळाला नसता तर यानं फोन केला असता का? हो, माझ्या पुरीचं नाव मध्ये वळून घेऊ नका. मी पुरीला विचारलं तर तिने सांगितलं यांनीच मला नंबर दिलाय म्हणून, आणि हाच फोन करतोय पुन्हा पुरीला. अरे पण तिला फोन करायची गरजच नव्हती ना. हो दादा, बस झाला आता. सरपंच पण त्यांच्याच बाजूने बोलतात. चला आपण पोलिसात तक्रार देऊ. मी रीतीने बोलतोय. हो सरपंच, कळाली तुमची रीत मला आता. चांगली रीत कळाली. मी त्याला पोलिसातच हावली करतो, सोडित नाही. हे बघा, तुमची दोघांची चूक असन तर हे भांडण आपण गावातच मिटूया. कोर्ट कचऱ्या करून पोलिसात जाऊन दोघांचंही नुकसान आहे. सरपंच, आज फोन करायला भेटणार हो. उद्या पोरीच्या अंगावर हात टाकल्यावर मग काय करायचा? काय बन्या, तू किती शहाणा आहेस माहितीये मला. अरे विनय भंगाच्या केस मधला मीच वाचवलं ना तुला.
मला गावात वाद नकोय. ओरे या वयात चुका होणारच. कोर्टात जाऊन पोलिसात जाऊन काय होणार आहे? सगळ्यांचं नुकसान आहे ना. जरा शांत राहा, जा घरी. अरे बघ, पुरीला मारू बिरू नको, अशाने पोरं जास्त बिघडतात. किरण्या, तू संदेश बरोबर घरी जा. हा बर. हा तुम्ही निघा, चला चला निघा. पांगा सगळ्यांनी आपापल्या घरी. चला चला ए जा जा आपापल्या घरी जा. चला 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 सरपंच चला. काय बाई नेहमीच नाटक. ए त्याला घेऊन ये रे. ते भांडायला तुटतात. चल ग. अण्णा तुम्ही ओरडले, चांगलं केलं. पोरांचं वय शिकायचं का असला उद्योग करायचे? जाऊ दे हो, पोरं आहेत. ह्या वयात होत्याच चुका. हा मीरा, चहाचं बघ तेवढं. वय वय आणि पोरांना पण चहाला आवाज दे. वय सांगते. अय संदेश, ए यार हा बघ रडते. अरे काय झालं? अरे अंग बिंग दुखतंय काय? नाही मग घरची भीती वाटते का? नाही रे, अरे मग काय झालं, का रडतो? माझ्या सोन्याला पण मारला असेल का रे? कायला हे बघ. ए दलिंदर, अरे तिने पार तुझे 3, 13, 9, 12 केले ना, तरी तुला तिचीच काळजी वाटते का? संदेश आयला भंगाराचे राहू. अय जा नाटा, उठ हो घरी. संदेश मी जातो राव, मला धारा काढायच्यात गायाच्या. हे नाही सुधरायचं. ए थांब. ए किरण्या शांत हो, चल खाली चल. मी तिला नाही विसरू शकत रे. ए हे बघ, तिने साथ सोडली ना, मग विषय संपला, कळालं ना? चल. संदेश अरे संध्याकाळी तमाशाला येणार का तुम्ही सगळे? दुपारचा तमाशा का कमी झाला का? अरे याचा मूड फ्रेश होईल. हिरोबाई चांदोडकरचा तमाशा आहे. पुरी कशा नाचत्यात बघा. तेवढंच बघ. ए संदेश जाऊ ना यार. आणि अण्णाला कळाल्यावर तुझा अण्णा कुठं तिथे तमाशात बघायला येणार आहे का? काय बी बोलतो. बघितल्यावर चांगला बांबू सारते. अरे बाळाच्या घरी झोपायला जातोय असं सांगू. तिकडच्या तिकडे गेलं काय ना आलं काय, कोणाला काही कळायचं बी नाही का? हा बरं बघू संध्याकाळी. ए चल खाली चल. चल यायला रडत आहे बायका सारखं मुळ मुळ. चल हट. बस का पाणी बघ. अभि दादा हा तुला एक सांगतो. काय रे? मला या संदेशला सुद्धा मारायचं होतं. त्याला काय मारायचं होतं रे? काय महाराज? हा अरे एवढा भांडणात ती पल्लवी त्याकडे बघत होती. आधी ती श्रुती, हा ती भाऊ घालला म्हणून आता ही पल्लवी. अंक्या, हा तुला एक सांग का? हा माया बी डोक्यात तेच बसलाय. बाप सरपंच झाल्यापासून मायला लय सोडायला होती. हा बरोबर. माझा बाप निवडणुकीत हारला वय, त्याचा बदला घ्यायचा बघ मला. हा एकदम बरोबर बोलला दादा. म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारायची आपल्याला. आज शेजारच्या गावात त्या पण तमाशाला जातील ना. असं का? एक काम करा, सालेवर लक्ष ठेवा. आज मला गेमच वाजवून टाकू. हा कार्यक्रम आपल्या गावच्या जत्रेनिमित्त ठेवलेला आहे. या कार्यक्रमात कसलाही गोंधळ होता कामा नये. मी सांगतो म्हणून सर्वांनी आपला समजून बघायचा. करायचं का सुरू? तुम्ही चालू करा. अहो अण्णा, अण्णा संदेशला पोलिसांनी पकडून नेलंय. काय? अरे देवा. अहो माझ्या समोर पोलिसांची गाडी गेली. अरे पण मला फोन का केला नाही कुणी? अहो पोरं खूप घाबरली होती म्हणून मला पाठवलं तुमच्याकडं. अरे माझ्या कर्मा, काय केलं या पोरानं? अगाई संदेश काही चुकीचं नाही करणार. अगं पण चला आपल्याला निघायला पाहिजे. वय वय चला चला चल लवकर. आलेच. सरपंच साहेब, तुमच्या मुलांनी फार चुकीचं केलंय. माझं पोरग चुकीचं काय करणार नाही साहेब. काय गुन्हा काय केला त्यांनी? अहो गुन्हा काय केलाय? हा मध्यरात्री तमाशा बघून आला. पाटलांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलीच्या रूमची त्याने खिडकी वाजवली. तिने आरडाओरडा केल्यामुळं माणसे जमेपर्यंत तो दुसऱ्यांच्या गाडीवर बसून पळाला. पण साहेब तो हाच होता कशावरून? सरपंच साहेब, बिना पुराव्याचे कसे पकडू आम्ही त्याला? हा त्याची गाडी सापडली आहे तिथं. हवालदार त्याला इकडे पाठवा. ए जा रे. अण्णा, अण्णा मला काहीच माहित नाही काय झालं तिथं. माझी काहीच चुकी नाही त्यात. शांत हो, शांत हो. काय झालंय ना ते नीट सांग. रात्री तमाशा बघायला गेलो तेव्हा गाडीला चावी विसरला होता बाळ्या. आणि तमाशा संपल्यावर आलो तिथं तर गाडी तिथं नव्हती. काय झालं आम्हाला काहीच माहित नाही अण्णा. आणि मग आम्ही तिथून. फौजदार साहेब कोण आहे ती गाबड?
माझ्या मुलीची छेड काढतोय. हळू हळू, तो यांचाच मुलगा आहे. सध्या काय करतोय इथं? काय करतो अहो, पाटील साहेब तो माझाच लेक आहे. असं आहे होय. तुझ्याच पोराची गाडी आहे ती. मला जर आधी म्हणला असता तर मी माझ्या मुलीशी लावून दिलं असतं मुलाचं. ए परी आती सरपंच, ही आमची प्रिया, पण आम्ही तिला लाडाने परी म्हणतो. साहेब हे बघा, याच्यात माझी काहीच चुकी नाही. माझी गाडी तिथं कशी आली मला काहीच माहित नाही. तुझी गाडी कशी पण येऊ दे, तू माझ्या मित्राचाच मुलगा आहे. तू फक्त हा म्हण रे, भारत सोडून देतो. मला नाही लग्न करायचं आत्ताच. साहेब मला केस वगैरे काही करायचे नाही. अच्छा, हा माझ्या मित्राचाच मुलगा आहे. साहेब चलतो आम्ही. ठीक आहे सरपंच साहेब, तुम्ही येऊ शकता. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ऍप.